महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून तब्बल 1 किलो 290 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई बाबूलाल जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून वसारगाव विठभट्टी या ठिकाणी आरोपी सोनू ठाकूर हा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून सोनू याला ताब्यात घेतले असता त्याची अंगझडती दरम्यान 1 किलो गांजा आढळून आलाय। सदरचा गांजा कोणाकडून आणण्यात आला होता याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। दरम्यान सोनू ठाकूर हा सराईत आरोपी असून त्याच्या विरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत। दिनांक 17/11/2024 रोजी रात्रीच्या वेळेस 8च्या सुमारामध्ये खास बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली, वसारगाव विठभट्टी या भागामध्ये गांजा घेऊन एक इसम जाणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून आमचे डीबीचे PSI मालकर, क्राईम PI कैलासी साहेब आणि डीबीची टीम अशा ठिकाणी सापळा रचला आणि त्या ठिकाणी आरोपित सोनू प्रकाश ठाकूर या इसमास 1 किलो 290 ग्रॅम गांजासहित जागीच पकडण्यात आलेले आहे। सदर गांजाची किंमत ही एकूण 67,270 रुपये आहे। सदर आरोपित याला गुन्ह्यामध्ये अटक केली। सदरबाबत हिललाईन पोलीस स्टेशनला 839/24 नार्कोटिक्स प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। सदर आरोपी त्याच्या रिमांड मुदतीमध्ये माहिती काढली तर त्याच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन, महात्मा गांधी पोलीस स्टेशन, महात्मा फुले पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, कोळशेवाडी पोलीस स्टेशन अशा ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीत हा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। सर, गांजा कुठून आणला, कोणाला विक्री करणार होता त्या माहितीवर? सदर गांजा कुठून आणला त्याबाबत चौकशी चालू आहे, त्याबाबत नंतर आपल्याला माहिती देण्यात येईल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।